या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणे बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी 2 जागांवर उमेदवार जाहीर केले असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर आघाडीत धर्म पाळला असता तर बरे झाले असते। चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागलेली असून यावर त्यांनी पुनर्विचार करावा असे ते म्हणाले। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना 4 वरून अजून एखादी जागा वाढवून देता आली असती। ज्यावेळी पुरोगामी मतांचं विभाजन होतं त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होतोच। हुकुमशाही विरोधी लढाईमध्ये आपण कमजोर होण्यासाठी हा निर्णय आंबेडकरांनी घेतला का हा प्रश्न असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना आणि पुन्हा उद्धव ठाकरेजी साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची बैठक आणि चर्चा ही संपली नसताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता। शेवट 3ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे। अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं। यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे 3ही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असत्या। प्रकाश आंबेडकर साहेबांना 5 जागांच्या संदर्भात देण्याची चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाली। 4 वरून पुन्हा एखादी जागा वाढवून देता आली असती, परंतु प्रकाशजी आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो सुद्धा मला वाटतं की भाजपच्या पत्त्यावर किंवा भाजपला आपण इनडायरेक्टली मदत करणारा ठरेल। कारण ज्यावेळेस पुरोगामी मतांचं विभाजन होतं त्यावेळेस त्याचा फायदा भाजपला होत असतो। म्हणून आमची आताही विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना की तुम्ही जे काही आज निर्णय घेतला आहे तो हुकुमशहा विरुद्ध लढाईमध्ये आपण कमजोर होण्यासाठी घेतला का हाही प्रश्न नक्की लोकांच्या मनामध्ये आहे। मला वाटतं आणि आमची विनंती आहे की घेतलेला निर्णय हा त्यांनी सुद्धा पुनर्विचार करावा आणि बहुजन वंचित आघाडींनी बाहेर पडण्याची जी काही घोषणा केली असेल त्या संदर्भात पुन्हा चर्चेला त्यांनी सुरुवात करावी आणि महाविकास आघाडी बरोबर राहून या देशातील जे संविधान विरोधी सरकार आहे किंवा हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे या सरकारचं अधपतन करण्यासाठी जर सोबत राहिले तर नक्की आनंद होईल अशी आमची त्यांना विनंती आहे। मी सांगितल्याप्रमाणे आघाडीचा धर्म सगळ्यांनीच पाडला पाहिजे, तो शिवसेनेने सुद्धा पाडावा आणि उमेदवारी घोषित जी काही केली गेली त्या संदर्भात ते पुनर्विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे। शेवट 3ही पक्षांनी मिळूनच महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी मजबूत करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि चर्चेचं गुऱ्हाळ संपलं नसताना अनपेक्षितपणे त्यांनी किंवा अचानक त्यांनी त्या जागा घोषित केलेल्या आहेत त्या संदर्भात खरंच कार्यकर्त्यामध्ये सुद्धा
नाराजीचा सूर आम्हाला दिसतो आहे. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.